मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा एखादा विषय शेतकरी चळवळीच्या माध्यमातून घेतला जातो, फक्त कोणीही असो, लक्षात घ्या, मी कधी जात पात धर्म बघत नाही. माझं एक प्रामाणिक मत आहे, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच भाऊ, काय नाव यांचं, शेख शाकीर शेख कमो कुर्ली, ही सगळी लोक काल माझ्याकडे आली आणि त्या विषयाच्या संदर्भाने यवतमाळ जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक, ग्रेट पर्सन, ऑथेंटिक अँड लीगल पर्सनॅलिटी, रिस्पेक्टेड कुमार चिंता यांना आम्ही भेटलो. सरांच्या कामाबद्दल सांगायची काहीच गरज नाही. ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातून सन्माननीय कुमार चिंता सर यांनी अनेक लोकांना स्टेबल करण्याचा प्रयत्न केला आहे, विद्यार्थ्यांना गाईड केलं आहे. मी सरांना भेटलो या दादाच्या प्रकरणाच्या संदर्भाने आणि सरांना सांगितलं, ये जो मुज्जू भैया पटेल करके उन्होंने भी बोला सर को. आणि सरांनी सुद्धा जे ठाणेदार आहेत सन्मान्य हेमंत चौधरी त्यांना फोन केला की तुम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल केला असता, यांना अटक केली असती तर आम्ही काहीच बोललो नसतो. पण यांना जी मारहाण झाली ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही, हे सरांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं. त्याबद्दल सन्मान्य चिंता सर यांच्या मनापासून आभार मानतो. बरोबर भैया? बरोबर आहे, धन्यवाद. साहेबांना आपली भूमिका मांडून घेतली आमची वेगळी, आणि आमच्या काय बोलले सर आता? सरांना डायरेक्ट सांगितलं का हे चुकीची मारहाण झाली आणि याबद्दल तुम्ही निषेध जे करताय ते बरोबर आहे. आम्ही पोलीस आहोत, आम्ही गुन्हा दाखल करू शकतो, मी चौकशी लावेल, तोच IPS देईल. किती दिवसात चौकशी लावण्याची सरांनी आदेश दिले? चौकशी लावीन आणि त्यांच्यावर काय ते शहानिशा करा, त्यांना मारायचा अधिकार नाही. आमचं एकच म्हणणं होतं, तुम्ही इतक्या अमानुषपणानं मारहाण केली, त्याला इतकी मारहाण केली का त्याला एक लहान छोटस 7 महिन्याचं बाळ आहे, त्याला चालता नाही येत होतं, त्याला गुप्ता अंगाले मारा 3 दिवसात, म्हणजे असं ढोरासारखं काऊन मारलं बा? तुमचं काही त्याच्यावर जुना पुराणा काही वैर आहे का? आमचं एकच म्हणणं आहे, असं चुकीचं ह्याच म्हणून नाही, आम्ही कुणा ज्याची जो गलत नाही आहे, आम्ही गरिबासाठी लढणारे लोक आहोत, आमच्या जीवापर्यंत तलवार आलीच चालते, पण तुम्ही असं चुकीचं कायदा हातात घेऊ शकत नाही. तुमच्या अशा कायदा हातात घेण्याच्या आज त्या पारव्या स्टेशनची सुव्यवस्था तिथली थोडस वांद्यात आलेली आहे. तुम्हाला अनेक लोकांचे फोन आले? अनेक लोकांचे फोन आले, जाऊ द्या. साहेबांनी असं म्हणते का माझं काहीच होऊन देत नाही, पेंडिंग न्यूज लावतो पेपर माध्यमातून, पेड न्यूज लावतो पेपर माध्यमातून, त्यांच्या बाजूनं ठाणेदाराच्या बाजूने. काही बजरंग दल कार्यकर्त्याचे माझे मित्र आहे, मी स्वतः बजरंग दलच्या कार्यकर्त्यासोबत मिळून गाड्या रात्री बेरात्री पकडायला जातो. नागपूर रोडनं भाऊ पारवा रोडनं 10 गाड्याच्या रोज तस्करी होते, त्यांना हे गाड्या दिसत नाही, कास्तकाराची गाडी दिसत आहे आणि एवढी मारहाण करताय न काही विचारता. हे चुकीचं आहे, म्हणजे ओरिजिनल चुकीचं आहे. म्हणजे तो अगर गलत असेल तुम्ही त्याला मारू नका, गुन्हा दाखल करा ना, कोर्टाने तुम्हाला PCR दिला का, तो का 92चा आरोपी आहे का चोरीचा, त्याला तुम्हाला मारण्याचा अधिकार नाही आहे. बरोबर. आणि साहेब याला असंही म्हणते ना, यांनी सांगितलं ना का बा SP साहेब फक्त 2 महिने आहे, मी 2 वर्ष आहे, आणि आम्ही एवढी मोठी चौकशी केली साहेब, आणि आम्ही त्यांच्यावर टाकलं का मुज्जू पटेल काही करून घेत नाही असं म्हटलं म्हणते. उद्या खुदाना खास्ता हे साहेबांचे कॉन्टॅक्ट अवैध 2 नंबर धंद्यावाल्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, आणि आम्हाला काही जीवाला कमी जास्ती झालं उद्या चालून किंवा कोणी आम्हाला मारहाण केली या प्रकरणामध्ये काही झालं, याचं पूर्ण जबाबदार स्वतः ठाणेदार पारवा ठाणेदार राहतील. आम्हाला आम्हाला कोणा खोट्या प्रकरणात फसवायची कोशिश करू शकते, तर हे पूर्ण जबाबदार ते ठाणेदार राहील पारव्याचे. लक्षात घ्या. थोडं समोर आहे दादा. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय चिंता सर यांच्यावरती माझा विश्वास आहे, आम्हाला पण विश्वास आहे, ट्रस्ट आहे, आणि जे प्रॅक्टिकल अप्रोचेबल आहे, मला माहिती आहे या लोकांना न्याय देतील म्हणून मला विश्वास आहे, आणि 100% याला न्याय मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी साहेबाकडनं बाळगतो. आणि 3 दिवस आम्ही वेट करतो याच्यावरती काय होईल, पण अपेक्षा आहे. सरांचं काम ग्रेट आहे, मी ऑलरेडी बोललेलं आहे, आणि हेमंत चौधरी हे सस्पेंड झाले पाहिजे ही मागणी पुनश्च एकदा ॲग्रिकल्चर मुवमेंट यवतमाळच्या माध्यमातून मागणी करतो. थांबतो. पंढरी पाटील, यवतमाळ.